ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो अर्जुन जो आहे तो फोनवर बोलून बाहेरून आतमध्ये आलेला असतो आणि तो सायलीकडे एकटक बघत असतो. सायलीला म्हणत असतो की झालंय का आता, आपण निघायचं का. पण सायलीचं लक्ष नसतं, कारण त्या महाराजांनी जे जे काही सांगितलेलं असतं ना, ते सायलीच्या मनावर नुसतं तेच फिरत असतं. दुसरं तिला काहीसुद्धा सुधरत नसतं. तेच इकडे पूर्णाची चक्कर येऊन पडलेल्या असतात आणि त्यामुळेच ना घरात सगळ्यांनाच टेन्शन असतं की पूर्णाजींना अचानक काय झालं असेल. पूर्णाची बराच वेळ झाल्या तरी बेशुद्ध अवस्थेत होत्या. अश्विनही घरात नव्हता, म्हणून प्रताप कंटिन्यू अश्विनला कॉल करत होते. अश्विनला फोन लागत नव्हता, त्यामुळे प्रताप यांना सुद्धा टेन्शन आलेलं होतं. पण प्रताप सारखाच कॉल करत होते, कारण पूर्णा आजींच्या डोळ्यावर पाणी मारलं काय आणि काही केलं काय. पूर्णाची काही केल्या शुद्धीवर येत नव्हत्या. तेव्हाच प्रताप यांचा कॉल अश्विनला होतो. तर अश्विनने सांगितलेलं असतं की मी घरीच येतोय आणि डॉक्टर सरिता बी अनायसे माझ्यासोबतच आहेत, असंही आता प्रताप यांना अश्विनने सांगितलेलं असतं. पण नेमकं झालंय काय. डॉक्टर सरिता जेव्हा येतात तेव्हा विचारतात की पूर्णाजी अशा बेशुद्ध कशा पडल्या, कारण त्यांना काहीतरी धक्का लागला असेल. तुम्ही काही बोलला होतात का, तुमच्या बोलण्यातनं त्यांनी काही ऐकलं का. त्यावर कल्पना सांगू लागते की खरं तर मी जेव्हा त्यांना म्हटलं होतं तेव्हा आम्ही तिथे नव्हतोच. मुळात मी आणि विमल दोघंही जण जे आहे ते अस्मिताच्या रूममध्ये होतो आणि पूर्णाजींना आम्ही सांगितलं होतं की आलो. तोपर्यंत पुन्हा आम्ही येऊन बघतो तर पूर्णाजी बेशुद्ध होत्या. काहीच कळलं नाही अचानक काय झालं ते. तर इकडे अश्विन जो आहे तो म्हणत असतो की 2 मिनटं थांबा, मला ना आधी चेक करावं लागेल की काय झालं आहे. बहुतेक पूर्णाजीचा BP वगैरे शूट झाला आहे का. तर BP वगैरे व्यवस्थित असतो, नॉर्मल असतो. मग अश्विन विचार करतो की नेमकं झालं तरी काय असेल. BP ही नॉर्मल आहे, मग पूर्णाजी अशा अवस्थेत असताना कशी काय बेशुद्ध पडली, काय घडलं आहे असाही तो विचार करतो. मग डॉक्टर सरिता ज्या आहेत त्या म्हणत असतात की जोपर्यंत आता पूर्णाची शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही आहे की त्यांना काय झालं आहे आणि त्यांनी कोणत्या गोष्टीचा इतका धक्का घेतला आहे. नक्कीच त्यांनी धक्का घेतला असणार आहे आणि त्यामुळेच त्यांच्या बाबतीत हे सगळं झालंय, असं देखील डॉक्टर सरिता ज्या आहेत त्या बोलत असतात. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघालेले असतात. तेच अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको काय बोलतेस, काय झालं आहे. सायली मात्र आता जे जे काही महाराजांनी सांगितलेलं असतं ना त्या विचारांमध्ये हरवलेली असतेच. आता तिच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. मोबाईलचा जसा अलार्म वाजतो ना तसं ती आता तो बंद करते आणि लगेच ना ती खायला सुरुवात करते. त्यावर अर्जुनही चकित होतो की बायकोला नेमकं झालंय काय. म्हणजे आता तर तिने काहीच आवाज वगैरे केला नाही, गुपचूपपणे ती खायला सुद्धा बसली. बायको आज काय झालंय. मग आता सायली म्हणत असते की काय उपयोग आहे माझा, ते सांगा ना. मी जरी काही बोलली तरीसुद्धा तुम्ही मला जबरदस्ती करून खाऊ घालणारच आहात ना, मग मी कशाला काय बोलू, त्यापेक्षा खाल्लेलंच बरं. त्यावर अर्जुन म्हणतो की बायको तुला आता कळणार नाही, जेव्हा बाळ मस्त असं गुबगुबीत होईल ना तेव्हा तू माझंच कौतुक करशील की माझ्यामुळे झाले. जे काही करतोय ना बायको मी तुझ्या चांगल्यासाठी करतोय, असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा सायली शांत असते. मग सायली विचार करते की एकदा यांच्याशी सगळ्या काही गोष्टी बोलून घेऊ का. जे काही तुम्हाला महाराज बोलला ते सगळं काही ह्यांच्यासोबत शेअर करू का. काय करायचं काहीच कळत नसतं सायलीला. सगळीकडनं अगदी वेळ लागायची पाथा तिला आलेली असते. तिला समजत नसतं की मला सारखं सारखं का भास होत आहेत त्या गोष्टींचे आणि ती लहान तन्वी मला का दिसते, असाही विचार ना आता इकडे सायली करत असते. त्यानंतर ती पेरूवाली बाई जी आहे ती बोलली होती की तुझ्यासारखीच अशी एक लहान मुलगी इथे यायची आणि तीसुद्धा ना माझ्याकडे असाच हट्ट करायची, म्हणून मी विचारलं होतं तुला. हेही आता तिला आठवू लागतं. मग महाराजांनी बोललेले ते शब्द तेही तिच्या कानावर पडू लागतात. एका पॉईंटला ती विचार करते की नाही, आता तिला असं वाटतं की या सगळ्याबद्दल अर्जुनशी आपण बोलूयाच. मग तेव्हा ना तिला आता अर्जुनचं बोलणं आठवतं. अर्जुन तिला बोललेला होता की या सगळ्या गोष्टीचा तू जास्त विचार करू नकोस. जेवढा जास्त विचार करशील ना तेवढा जास्त त्रास होणार आहे तुला. म्हणजेच
तन्वीचा विचार करत राहिलीस तर हे तर होणारच, हे आधीसुद्धा अर्जुनने सायलीला सांगितलेलं होतं. त्यामुळे सायली अर्जुनशी बोलताना आता 10 वेळा विचार करत होती. ती मनात विचार करत होती की काय करू, बोलू का नको बोलू. पण नंतर ना तिला राहवत नसतं आणि मग नाईलाजाने का होईना तिला आता या सगळ्या गोष्टी शेअर कराव्याशाच वाटतात अर्जुनला बोलण्यासाठी ती आता आपलं तोंड उघडते. तेच आता अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनच्या फोनवर कल्पनाने कॉल केलेला असतो इथली सगळी परिस्थिती सांगण्यासाठी. मग आता इकडे कल्पनाने फोन स्पीकरवर ठेवलेला असतो आणि सायली अर्जुनला विचारत असते की तुम्ही कुठपर्यंत पोचला आहात, झालं का दर्शन वगैरे. तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की हो मॉम, आम्ही निघालो आहोत. तेव्हाच ना अर्जुनला कल्पनाचा आवाज ना थोडा वेगळा वाटू लागतो. तेव्हाच आता कल्पना काहीतरी बोलणार, तेच आता इकडे अडवलेलं असतं प्रताप यांनी. कारण त्यांना असं वाटत असतं की उगाच का टेन्शन द्यायचं ना, म्हणूनच मग आता ते गप्प बसायला कल्पनाला सांगतात. मग कल्पनाने काहीच गोष्टी ज्या आहेत ना त्या पूर्णपणे अर्जुनला सांगितलेल्या नसतात. मग दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे कल्पना म्हणत असते की काही झालं नाही आहे, लवकरात लवकर घरी या, ओके आहे सगळं. अरे तुमचीच काळजी वाटत होती ना म्हणून फोन केला होता, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे आता अर्जुन फोन ठेवल्यानंतर सायलीला म्हणतो की काहीतरी झालं आहे वाटतं, म्हणजे मॉम ना थोडी डिस्टर्ब वाटत होती, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता प्रिया विचार करत होती की काय करायचं. सगळीकडनं वेळ लागायची पाता आलेली होती. म्हणजेच पत्र पाठवून झालं होतं, फोन करून झाला होता, पण या म्हातारीने वाटतं ऐकलंच नाही आहे बोलणं. जर त्या म्हातारीने बोलणं ऐकलं असतं ना तर एका अर्थी बरंच झालं असतं. तेवढ्यातच ना तिथे आता पुन्हा एकदा ती हवालदार आलेली असते आणि ती तिच्याकडे फोनची परमिशन मागत असते. मला पुन्हा एकदा फोन करायचा आहे तर तुम्ही मला लावून द्या ना. पण आता एकदा झाला ना फोन, सारखं सारखं काय कर आणि किती वेळा सांगणार आहेस की तू प्रेग्नेंट आहेस ते. जर तुझ्या घरच्यांना पत्र पाठवून एकदा फोन करून जरी तुला भेटायला यायचं नसेल तर त्यांना तुझं हे बाळसुद्धा नको आहे, हे तुला साधं कळत नाही आहे का, असंही ती हवालदार आता म्हणत असते. त्यावर मात्र आता प्रिया तिला रिक्वेस्ट करत असते आणि प्रिया तिला म्हणत असते की का असं बोलताय तुम्ही, प्लीज ना काहीतरी करा ना. पण प्रियाचं आता ती ऐकत नसते. दुसरीकडे प्रियाचं डोकं आता पूर्णपणे बधीर झालेलं असतं. कळतच नसतं की तिला काय करावं ते. आता डोकं काम करत नसतं, पण घरात सगळ्यांना तर सांगायचं आहे की आपण प्रेग्नेंट आहोत ते. मग कशा सगळ्या काही गोष्टी सांगणार, यामध्येच ना तिला आता एकदमच वेडपिसं व्हायला झालेलं असतं. दुसरीकडे अर्जुन आणि सायली आता घरी आलेले असतात. तेच अर्जुन सायली जेव्हा घरी येतात ना तेव्हा आता त्यांना विचारतात विमलला की काय झालं आहे. विमलला विचारतात की सगळं काही ओके तर आहे ना. तेव्हा विमल म्हणते की नाही, काहीच ओके नाही आहे. मग काय झालं आहे. तेव्हाच ना विमल घडलेली पराक्रम जे काही झालेले आहेत ते सांगते आणि मग तिथे पूर्णाची चक्कर येऊन पडल्या होत्या. मग आता पूर्ण आजींना आपल्याला लवकरात लवकर जे आहेत ते बरं करायला हवं. काहीच कळत नाही आहे, अजूनही त्या बेशुद्ध आहेत. सायली अर्जुनला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा सायली अर्जुन धावतच पूर्ण आजीच्या रूममध्ये जातात. पूर्ण आजी काय झालं आहे, अजूनही बेशुद्धच आहे का पूर्ण आजी. हो ना, अजूनही बेशुद्धच आहे, काहीच कळत नाही आहे. पण धक्का तर मजबूत बसलाय, म्हणूनच त्यांना काहीच लक्षात येत नाही. बहुतेक त्या आता उठतील ना तेव्हाच आपल्याला समजेल की नेमकं पूर्ण आजींना काय झालं आहे ते, असंही आता बोलण्यात येतं. इकडे आता सायली जे आहे तिने आता तन्वी म्हणून पूर्ण आजींचा हात आपल्या हातात धरलेला असतो आणि ती आता त्यांना म्हणत असते पूर्णाची, ए पूर्णाची काय झालं आहे तुला, उठ ना ग पूर्णाची, डोळे उघड ना ग पूर्णाची, असं आता तन्वी म्हणून सायली बोलत असते. आता तन्वीचे शब्द जसे आता पूर्ण आजीच्या कानावर पोचतात, घुमू लागतात, तसे आता पूर्ण आजीचे डोळे ऑटोमॅटिकली हलू लागतात. मग आता डॉक्टरही म्हणतात की तन्वीचा आवाज ऐकल्यामुळेच पूर्ण आजीला आता बरं वाटतंय. पूर्ण आजी बघा आता डोळे उघडत आहेत. पूर्ण आजी बघतात तर दुसरीकडे आता डॉक्टर सरिता म्हणतात की बघितलं का, आपण एवढ्या वेळ इथे तात्कळत उभं होतो पण पूर्ण आजीने काही डोळे उघडले नव्हते. पण पूर्ण आजीने जसा त्यांच्या तन्वीचा आवाज ऐकला ना तसं लगेच डोळे उघडले. बघितलं का,
मग आता पूर्णाजी म्हणतात की कुठे आहे माझी तन्वी, कुठे? मग आता डॉक्टर म्हणतात की ही काय, तुमच्या बाजूलाच तर तुमची तन्वी बसली आहे ना. मग पूर्णाजी म्हणतात की हो, ही तन्वी नाही आहे, ही तर माझी सायली आहे. मग आता या लोकांना समजतं की पूर्णा आजींना इतके दिवस जसं वाटत होतं की सायली ही तन्वी नाही आहे, हे आता समजून गेलेलं असतं. आणि त्यामुळेच आता काय झालं होतं पूर्णाजी तुम्हाला, असंही डॉक्टर सरिता विचारतात. तेव्हा डॉक्टर सरितांना पूर्णाजी सांगू लागतात की काही नाही, मगाशी मी जस्ट होते बाहेर, मला फोन आला, तो फोन कल्पनाचा मी रिसीव केला आणि त्यानंतर काय माहिती मला गरगरायल्यासारखं कसं झालं, काय झालं आणि मी चक्कर येऊन पडले. पण तुम्हाला माहिती आहे का तन्वी कुठे आहे? नाही ना, जेव्हापासनं तो अपघात झाला आहे ना प्रतिमा रविराजचा, तेव्हापासनं आमची तन्वी हरवली आहे. ती आमची तन्वी अजूनही सापडली नाही. गेले काही दिवस आमच्या घरात तन्वी म्हणून ती प्रिया म्हणजेच बबली लोखंडे राहत होती, पण तिच्या वागण्याचा आमच्या सगळ्यांवर खूप विचित्र परिणाम झाला आणि तिचं खरं रूप ना आमच्या सायलीमुळेच तर समोर आलं. जर सायली नसली असती ना तर काय झालं असतं ना, हा विचारही आम्ही करू शकत नाही, असंही आता पूर्णा आजी जी आहे ती बोलत असते. पूर्णा आजीच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकून ना सगळीजण चकित होतात. म्हणजे पूर्णा आजींनी आता सायलीला तन्वी मानायचं तर आता बंद केलेलं असतं, हे तर आता समजून केलेलं असतं. तरीसुद्धा या सगळ्यांना प्रश्न पडतो की कसं हँडल करायचं आहे सगळी सिच्युएशन. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता त्या पूर्णा आजींना विचारलं जातं की नेमकं काय झालं होतं, तुला काही आठवतंय का? तेव्हाच ना पूर्णाची थोडा विचार करते. ती म्हणत असते की काही नाही, मला फक्त एवढंच आठवते की मी तिथे होते, कल्पनाचा मी फोन उचलला होता आणि त्यानंतर ना मला अचानक काय झालं ना मला काहीच कळत नाही आहे. एवढंही आता पूर्णा आजी जी आहे ती बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा इकडे ना बिचारी सायली थोडी नाराज असते. सायलीला असं वाटत असतं की पूर्णा आजी इतके दिवस आपल्याला तन्वी म्हणून संबोधत होत्या, पण आता पूर्णा आजी आपल्याला तन्वी म्हणत नाही आहेत, त्याचं कुठेतरी ना तिला आता वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे आता चैतन्य काम करत बसलेला असताना अचानकपणे चैतन्यला फोन आलेला असतो आणि चैतन्य आपलंच काम करत असतो. तेच आता अचानक त्याच्या समोर ना एक नोटीस येते. नोटीस आल्याबरोबर तो विचार करतो की कसलीही नोटीस असेल. तेव्हाच तो आता हातात घेतो ती नोटीस आणि पाहतो तर काय, त्यामध्ये उद्याचीच तारीख असते डिवोर्स केसची. त्यामुळे थोडंसं ना का होईना दडपण तर आता आलेलं होतं. कळतच नव्हतं की हे सगळं काय चाललं आहे. तर दुसरीकडे मात्र आता महिपत जो आहे तो आता बोलत असतो. महिपत म्हणत असतो की मी आता ठरवले की चांगलं वागायचं. सचिन मात्र आता त्यावर हसतच राहतो. तर सचिन जो आहे तो म्हणत असतो की तुम्हाला काय होतंय, म्हणजे मला वाटत होतं की एवढे दिवस ना तुम्ही फक्त जे आहे ते नाटक करताय. त्यावर मात्र नाही, खरंच सांगतोय मी जेव्हा जेलमध्ये होतो ना तेव्हा मला एक सिद्ध पुरुष दिसले होते, म्हणजेच ते माझ्या स्वप्नात आले होते असं म्हणायला हरकत नाही. पण त्यांनी येऊन ना मला काही सूचना दिल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आता चांगलं वागायचं, वाईट वागायचं नाही. आणि तेव्हापासूनच मी ठरवलं की बाबा झालं तेवढं बस झालं आणि आता सगळ्या काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगल्या मार्गाला लागायचं. आणि म्हणूनच तर मग मी चांगल्या मार्गाने राहायचा निर्णय घेतला, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे आता अचानक सचिनला एक नोटीस आलेली असते. म्हणून सचिन नोटीस ओपन करून बघतो तर त्यामध्ये तीच नोटीस असते जी की वकिलांनी त्याच्या पाठवलेली होती. उद्याची तारीख भेटली होती कोर्टासाठीची. हे सगळं सचिन जो आहे तो आता सांगू लागतो महिपतला. आणि महिपत जेव्हा हे सगळं काही ऐकतो तेव्हा महिपत म्हणतो की तू बरं झालं घेतलीस, एकदाचं सगळं काही होऊन जाऊ दे, उरकून जाऊ दे. पण मी तुला काय म्हणतो ऐकतोयस का जरा? तू ना माझ्या त्या सिद्धपुरुष बाबांची भक्ती कर, बघ तुझं काम पटकन होतं आहे की नाही. मला कोणाची भक्ती करायची गरज नाही. मी जे ठरवलं आहे ना ते तर मी करणारच आहे, कारण मला सगळ्या गोष्टी माइंडमध्ये सेट आहेत. मला जे हवं आहे तेच मी करणार. दुसरीकडे आता सगळीजणं बाहेर बसलेली असतात. तेच आता पूर्णाजींना बरं वाटतंय ना, हे एका अर्थी बरंच झालं. म्हणजे खरं तर या सगळ्यात आपल्या सगळ्यांना त्रास झाला, पण आता पूर्णाजी
आजी बरी आहे हे ऐकूनच थोडं बरं वाटते. तर डॉक्टर सरिता म्हणतात की नक्कीच ना त्यांना कोणता तरी मोठा अपघात झाला असणार आहे, धक्का बसला असणार आहे आणि त्यामुळेच ना त्या ह्या सगळ्या धक्क्यात बेशुद्ध पडल्या होत्या. पण नेमकं काय झालं होतं तेव्हाच ना आता कल्पना सांगू लागते की मला तर एवढंच आठवते की माझ्या मोबाईलवर फोन आला होता आणि तोच फोन रिसीव करायला मी पूर्ण आजींना सांगितलं होतं. तो फोन रिसीव केल्यानंतर काहीसं विपरीत घडलं आणि तेच मला असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टी अशाच घडलेल्या आहेत करून. मग आता नक्की फोन कोणाचा आला होता, काय आलं होतं हे बघितलं होतं का? फोन कोणाचा आला होता माहीत नाही, अननोन नंबर आहे. मग आता कल्पनाची कॉल लिस्टही चेक केली जाते. तेच आता डॉक्टर सरिता म्हणत असतात की चला आता माझं काम झालं, तुम्ही आता ही परिस्थिती व्यवस्थित हँडल कराल हेही मला माहिती आहे, असंही आता सांगितलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा इथे डॉक्टर सरिता आता निरोप घेऊन निघतात. मग आता डॉक्टर सरितांचे सुद्धा सगळ्यांनीच कौतुक केलेले असते, कारण त्यांच्यामुळेच ना बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याने शक्य झालेल्या असतात. तर दुसरीकडे मात्र आता काय झालं असेल, कोणाचा फोन आला असेल माझ्या फोनवर ही शंका तर असतेच. मग आता कोणाचा फोन आला आहे तर आपण एकदा मम्माचा फोन चेक करूया. आणि त्यावर ना अर्जुन बघतो तर एक अननोन नंबर असतो. याच फोनवर बोलल्यानंतर काहीच झालेलं आहे, पण हा नंबर आहे तरी कोणाचा हे बघण्यासाठी आता दोघंही जण कल्पनाच्या मोबाईलमधला तो नंबर स्वतः डायल करून घेतात. आणि नंबर डायल करून घेऊन झाल्यानंतर आता ते नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करणार असतात. तेच आता ना अचानकपणे अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनचा फोन वाजल्याबरोबर आता अर्जुन कॉल रिसीव्ह करतो. तर अर्जुनच्या फोनवर आता चैतन्याचा कॉल आलेला असतो आणि चैतन्य अर्जुनला सांगू लागतो की उद्याचीच आता कोर्टाची नोटीस आलेली आहे, आपल्याला आता उद्याच कोर्टामध्ये बोलवलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पटकन जावं लागणार आहे, ही गोष्ट देखील सांगितली जाते. मग आता अर्जुन हेच जेव्हा ऐकतो ना तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नक्कीच ना यांनी कसली तरी तयारी केली असणार आहे, म्हणूनच तर एवढ्या घाईघाईत यांनी कोर्टाची केस घेतलेली आहे, असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. फोन ठेवल्यावर तो सगळ्यांना सांगतो. सगळीही जण आता चकित होतात. त्या सचिनला एवढी घाई कसली झाली? अर्जुन म्हणतो की नक्कीच त्याच्या हाती कोणता तरी मोठा पुरावा असणार आहे. त्याला तर माहिती आहे ना आपल्याला त्रास द्यायची एक संधीही सोडायची नसते, पण मी सुद्धा काही कमी नाही आहे. उद्या बघतोच तो नेमकं काय काय करतो ते. आपल्याला माहिती आहे त्याने आपल्यासोबत काय काय केलेलं आहे ते, पण त्याला असं सहजासहजी सोडणार नाही. दुसरीकडे आता प्रिया जिथे बसते ना त्या लॉकअपमध्ये तिथेच अजून एका बाईला आणून ठेवलं जातं आणि तिला सांगितलं जातं की आता तुला इथेच ठेवलं जाणार आहे, आवाज करायचा नाही, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ना समोरच्या लॉकअपमध्ये एका बाईनं विष घेतलेलं असतं आणि मग ती तिथेच बेशुद्ध पडते. तिच्या तोंडात ना फेस येऊ लागतो. मग तेव्हाच ना सांगितलं जातं की अरे हिच्या घरच्यांना फोन करा. मग प्रिया तर विचार करतच असते की मला घरच्यांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं लागेल. त्यातच प्रियालाही आयती संधी मिळते. मग प्रिया विचार करते की असं काहीसं केलं तर घरातल्यांना फोन लागू शकतो. मग आपल्याकडे ही चांगली संधी आहे, आपण या संधीचं सोनं करायला हवं. आणि असा विचार करूनच ना तिने आता ठरवलेलं असतं की चला आपण या सगळ्याचा वापर करायचा. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे कपाट लावत असतात, कपडे व्यवस्थित अरेंज करून ठेवत असतात. कपडे व्यवस्थित अरेंज करून ठेवत असतानाच ना दुसरीकडे अर्जुन हा बोलत असतो की तुला काही जड वाटत असेल तर सांग, काहीच करू नकोस, मी आहे सगळं काही करायला, असंही तो म्हणत असतो. तेव्हाच ना ती हळूच बॅग उचलत असते तर अर्जुन तिच्यावर ओरडतो. तर सायली म्हणत असते की काय झालं, बॅग तर एकदमच हलकी आहे, कशाला एवढा पॅनिक होत आहे, नका एवढा विचार करू, असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता दोघंही जण बाजूबाजूला बसतात आणि छान ना गप्पा मारत असतात. तेव्हाच ना इथे पूर्ण आजीला आता बरं वाटलंय ना, हे एका अर्थी बरं झालं. मग आता पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, पूर्ण आजीला तर बरं वाटतंय पण मला ही गोष्ट का खाते? म्हणजे माझं असं म्हणणं होतं ना की मला असं वाटत होतं की पूर्ण आजीला ना बरं वाटलं तरीसुद्धा तिने मला तन्वीच बोलावं, असं कसं
कसं होणार आहे ग? अगं तिला जेव्हा वाटत होतं तेव्हा, पण मी तर म्हणतो की बरं झालं पूर्णा आजीला लवकर कळलं ते, नाही तर ना मी तर विचारच करत होतो की कसं मॅनेज करायच्या आहेत सगळ्या गोष्टी त्या. कारण तुला सांगू का, आता थोड्या दिवसाने जर तुझं पोट दिसायला लागलं असतं तर काय गोष्टी घडल्या असत्या बघितल्यास ना, तेव्हा तर आपल्याला काय सांगायला लागलं असतं की तन्वी प्रेग्नेंट आहे म्हणून. असंही आता अर्जुन बोलून इकडे सायलीची मजा घेत असतो. सायली आणि अर्जुन आता बोलत असतात. त्याच वेळेला त्यांचं या विषयावर बोलणं चालू असतं. अर्जुनवर सायली थोडीशी चिडत असते. तेच आता सायली म्हणत असते की का प्रत्येक वेळेला तुम्ही असं सगळं काही करता, का समजून घेत नाही. तेव्हाच ना इकडे आता बाहेरून आवाज येतो म्हणून त्या दोघांनाही जावं लागतं. तर दुसरीकडे मात्र आता पूर्णा आजी बाहेर असतात. पूर्णा आजींनी पूर्णपणे बोलवलेलं असतं सायली आणि अर्जुनला. सायलीच्या चेहऱ्यावर चकलो बघून पूर्णा आजी आता सायलीला म्हणत असतात की मला माहिती आहे तू प्रेग्नेंट आहे आणि तुझ्या चेहऱ्यावर ना सरळ आणि स्पष्ट दिसते की तुझा चेहरा किती खुलला आहे बघ. या प्रेग्नेन्सीमध्ये असे काहीसे गुण दिसूनच येतात, पण तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मग आता तुम्हाला वाटलं की मला माहिती नसेल, पण मला माहिती आहेत या गोष्टी. असंही आता बोलल्यानंतर सायली तर आता हसत राहते, पण सायलीला थोडी नाराज असते. म्हणजे सायलीला असं वाटत असतं की पूर्णा आजीने ना मला ना बोलायला हवं की तू तन्वीच आहेस म्हणून, पण पूर्णा आजी तिला तन्वी बोलत नसते ना, त्यामुळे थोडासा का होईना असं मन तिचं मोडलेलं असतं, हिरमूड झालेलं असतं. तिला असं वाटत असतं की अजूनही पूर्णा आजीने आपल्याला तन्वी बोलावं. दुसरीकडे आता सायलीला सांगितलं जातं की आता एकदम व्यवस्थित तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायची, कारण या घरासाठी आतापर्यंत तू बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण आता स्वतःची काळजी घे असंही आता सांगितलं जातं. दोघांनाही आता ती बाजूला बसवते आणि दोघांनाही आशीर्वाद वगैरे देत असते. खरंच सायली आपल्या घरात आहे म्हणून आपलं घर एकदम नंदनवन आहे. तर दुसरीकडे मात्र सायलीला आवडत नसतं की तिला सायली बोललेलं, म्हणजे तिला तन्वीच हवं असतं. म्हणजे पूर्णा आजीने तिला कायमच तन्वी बोलावं असंच काहीसं वाटत असतं. तर दुसरीकडे सायली जी आहे ती मात्र आता पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णा आजी मला आवडतं, म्हणजेच तू माझे लाड केलेले. पण तिला आता असं होत असतं की कधी एकदा ना आपण पूर्णा आजी म्हणजेच प्रतिमासोबतसुद्धा बोलतोय, हेच तिला वाटत असतं. प्रतिमा आता दुसऱ्या दिवशी नेमकी आलेली असते आणि प्रतिमाला समोर आलेलं बघूनच ना खूपच जास्त आनंद सायलीला होतो. मग आता प्रतिमाला कळलेलं असतं ना की पूर्णा आजींची तब्येत ठीक झाली आहे आणि म्हणूनच तर आता प्रतिमा आत्या आलेल्या असतात. मग आता प्रतिमा आत्या आल्यानंतर ना इकडे पूर्णा आजींना बघतात आणि पूर्णा आजींना बघूनच ना प्रतिमा आत्यांना आनंद होतो. प्रतिमा आत्या आता म्हणत असतात की काय मग पूर्णा आजी इथपर्यंत कशी काय आली. तर सायलीला इथे पूर्णा आजी हाक मारत असतात, पण सायली पूर्णा आजींकडे बघत नसते, कारण पूर्णा आजींच्या तोंडून आता सवय झालेली असते ना, त्यामुळे ती आता पूर्णा आजींना होकारही देत नसते. पूर्णा आजी म्हणतात शेवटी बाजूला जाऊन सायली अगं सायली, तेव्हा सायली त्यांच्याकडे बघते. मग ती बोलते की पूर्णा आजी तुझ्या तोंडून मला तन्वी बोलायची सवय झाली ग, त्यामुळे ना नको वाटतं ग हे सगळं काही, असंही आता ती बोलू लागते. आणि मग तेव्हाच सायलीकडे बघून पूर्णा आजी आणि प्रतिमा हसू लागतात. अगं त्यात काय एवढं, मला ना जरा तुझी मदत हवी होती पूर्णा आजी, मग मला तू तिथूनच हाक मारायची होती ना, मी आली असती तुझ्या रूममध्ये, तू इथपर्यंत यायची काहीच गरज नव्हती. असंही आता सायली जी आहे ती बोलू लागते पूर्णा आजींना. पण आता सायलीला असं वाटत असतं की सगळ्यांनीच तिला तन्वी म्हणून हाक मारावी. तिला असं वाटतं की का म्हणून आपल्याला असं सगळं वाटतंय, हाही विचार एका पॉईंटला ती करत असते. तर पुढील भागातमध्ये पाहिलं जातं की सचिनने जी कोर्टात केस ठेवलेली असते ना, त्याच्यामध्ये तो सगळे पुरावे दाखवतो आणि सायलीला सुद्धा कटघऱ्यामध्ये उभं केलं जातं. सायलीलाही विचारलं जातं की तुम्हाला का वाटतंय की तुमच्या नंदेने ह्या तिच्या नवऱ्यापासून वेगळं व्हायला हवं. त्यावर सायली आता सगळा खुलासा कोर्टामध्ये करते. पण आता सायलीचा व्हिडिओही दाखवला जातो, ज्यामध्ये सायलीने पोडगी मागायला सांगितलेली असते अस्मिताला सचिनकडनं. आणि दुसरीकडे आता प्रियाने आपल्या स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेली असते, जेणेकरून घरातल्या सगळ्यांना निदान या गोष्टीने तरी कळेल ना की आपण प्रेग्नेंट आहोत. त्यासाठी तिने हे पाऊल उचललेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.